हॅलो, गुड मॉर्निंग. आज आपण आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या नेक्स्ट सेशनला म्हणजेच फिफ्थ सेशनला सुरुवात करत आहोत. आपण ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की लास्ट सेशनपर्यंत आपण काय केले तर क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या वेगवेगळ्या मेथड आपण काय केलेल्या आहेत पाहिलेल्या आहेत. त्यातली पहिली होती फॅक्टरायझेशन मेथड, सेकंड होती कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड, थर्ड होती की युजिंग फॉर्म्युला मेथड. या सगळ्या मेथड आपण आतापर्यंत पाहिलेल्या आहेत. तर आपल्याला माहिती आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशन जेव्हा आपण सॉल्व्ह करतो तर क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करताना आपल्याला दोन रूट्स मिळतात. त्याबद्दलही आपण काल बोललेलो आहोत. अल्फा अँड बीटा आर द टू रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन, जे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. अल्फा अँड बीटा आर द टू रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. स्टँडर्ड फॉर्म सुद्धा आपल्याला माहिती आहे की जे आहे ax square plus bx plus c is equal to 0 and alpha and beta are the two roots of the given quadratic equation. हे आपण बघितलेलं आहे. तर काल तुम्हाला मी सांगताना कालच्या सेशनला सांगितलं होतं की डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू, डिस्क्रिमिनंट त्याला डेल्टा सुद्धा म्हणतात, डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. आपल्याला या स्टँडर्ड फॉर्मवरून जेव्हा ए बी अँड सीच्या व्हॅल्यू आपण फाइंड करतो आधी, नंतर त्या व्हॅल्यू यामध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला मिळते ही व्हॅल्यू डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू. तर त्या व्हॅल्यूवरून आपण त्या रूट्स जे आहेत, आपले जे रूट्स आहेत त्याचं नेचर, ते नेचर काय आहे त्याचं ते आपण फाइंड आउट करू शकतो. द नेचर ऑफ रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. ते आपल्याला बघायचं आहे की कसं आपण काढू शकतो, रूट्स कसं काढणार आहे आपल्याला. तर जेव्हा आपण ही डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढतो म्हणजेच डेल्टाची व्हॅल्यू काढतो, ती जेव्हा इज इक्वल टू डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू 0 येतं तेव्हा रूट्स असतात रियल अँड इक्वल. ठीक आहे. जेव्हा ही डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू असते ग्रेटर दॅन 0 म्हणजे ती व्हॅल्यू जेव्हा पॉझिटिव्ह असते तेव्हा रूट्स असतात रियल अँड अनइक्वल. कळते तुम्हाला. आणि जेव्हा ही व्हॅल्यू लेस दॅन 0 असते म्हणजे तेव्हा जेव्हा ती व्हॅल्यू निगेटिव्ह येते तेव्हा त्याला आपण म्हणणार आहे रूट्स आर नॉट रियल. रूट्स आर नॉट रियल. लक्षात आलंय. म्हणजेच जेव्हा तुम्ही बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड आउट करता त्या व्हॅल्यूवरून आपण काय फाइंड आउट करू शकतो, तर नेचर ऑफ रूट ऑफ ए गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. जेव्हा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 असते, डेल्टा इज इक्वल टू 0, सो वी कॅन से दॅट रूट्स आर रियल अँड इक्वल. ठीक आहे. जेव्हा त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते म्हणजेच काय ग्रेटर दॅन 0, सो आपण म्हणू शकतो रूट्स आर रियल अँड अनइक्वल. आणि जेव्हा ती व्हॅल्यू लेस दॅन 0 असते म्हणजे निगेटिव्ह येणार आहे तेव्हा आपण म्हणणार आहे की रूट्स आर नॉट रियल. ठीक आहे. तर तुम्हाला अशा टाईपचा क्वेश्चन विचारतात जो आपण काल बघितला की राईट द क्वाड्रॅटिक इक्वेशन इन स्टँडर्ड फॉर्म अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए बी सी. ठीक आहे. आता तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. ठीक आहे. त्यानंतर अशा टाईपचा क्वेश्चन विचारतील की फाइंड द नेचर ऑफ रूट. मग तेव्हा तुम्हाला काय करावं लागेल की सेम तुम्हाला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढावी लागेल आणि ती व्हॅल्यू तुम्ही ह्या ज्या 3 गोष्टी आता मी सांगितल्या त्या कम्पेअर करून त्याचं नेचर काय आहे हे तुम्ही फाइंड आउट करू शकता. म्हणजे अशा टाईपचा एक क्वेश्चन येऊ शकतो की फाइंड द नेचर ऑफ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट माहीत पाहिजे जी की स्टँडर्ड फॉर्म. जर तुम्हाला रूट्स दिले असतील, इफ रूट्स आर गिवन आणि सांगितलेलं असतं की फाइंड और राइट द फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन.
तर त्याचं स्टँडर्ड फॉर्म आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. This is the form or the standard form of this quadratic equation if two roots are given to you. ठीक आहे. मग तेव्हा तुम्हाला काय करायचंय, जेव्हा टू रूट्स तुम्हाला दिलेले असतील तेव्हा तुम्हाला अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढावी लागेल आधी, त्यानंतर अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढावी लागेल आणि तुम्हाला या इक्वेशन मध्ये ती व्हॅल्यू पुट करावी लागेल. म्हणजे तुम्हाला काय मिळेल की क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलंय. अजून एक महत्त्वाचा पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा आहे. तर अल्फा प्लस बीटा इज नथिंग बट मायनस बी अपॉन ए. याला म्हणणार आहे आपण रिलेशनशिप between roots of quadratic equation and coefficient. ठीक आहे. सो दिस फर्स्ट वन आहे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए. दूसरा आहे अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. हे रिलेशनशिप बिटवीन काय रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोइफिशियंट. लक्षात आलंय सगळ्यांना. तर हे आपण पुढच्या ज्या एक्सरसाइज आहे, पुढची जी आपली एक्सरसाइज आहे तर त्यामध्ये आपल्याला कशा प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे तर ते आता आपण काय केलेलं आहे, एक्सप्लेन केले. लक्षात आले तुम्हाला इथपर्यंत सगळं. ठीक आहे. आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. आता इथे बघा फिल इन द ब्लँक्स एक ऍक्टिव्हिटी आहे तुम्हाला. त्यामध्ये काय विचारलंय, काय दिलंय व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट तुम्हाला दिलेलं आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला काय सांगायचंय तर नेचर ऑफ रूट्स. जे ऑलरेडी मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. जेव्हा डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू काय असते 0 असते तेव्हा रूट्स काय असतात रियल अँड इक्वल. ठीक आहे. जेव्हा ही व्हॅल्यू डिस्क्रिमिनंटची ग्रेटर दॅन 0 असते तेव्हा आपण काय म्हणणार आहे रूट्स आर रियल अँड अनइक्वल. आणि जेव्हा ही व्हॅल्यू लेस दॅन 0 असते म्हणजे निगेटिव्ह असते तेव्हा आपण काय म्हणणार आहे रूट्स आर नॉट रियल. ठीक आहे. आता इथे तुम्ही मला सांगू शकता 50 आहे. 50 म्हणजे इट इज ग्रेटर दॅन 0. सो रूट्स आपण इथे काय लिहिणार नेचर ऑफ रूट्स रियल अँड अनइक्वल. करेक्ट. रूट्स आर रियल अँड अनइक्वल. जेव्हा ही मायनस आहे सो आपण इथे म्हणणार आहे रूट्स आर नॉट रियल. आणि जेव्हा इट इज 0 सो आपण म्हणणार आहे रूट्स आर रियल अँड इक्वल. लक्षात आले सगळ्यांना. म्हणजेच डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूवरून आपण काय फाइंड आउट करू शकतो तर नेचर ऑफ रूट्स. म्हणजे ते रियल आहे, इक्वल आहे, अनइक्वल आहे, नॉट रियल आहे. सो वी कॅन फाइंड आउट द नेचर ऑफ रूट युजिंग द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. ठीक आहे. आता आपल्याला ह्या व्हॅल्यू काय करायचे फाइंड आउट करायचे. ठीक आहे. त्यातलं फर्स्ट इक्वेशन आहे हे जे आहे इक्वेशन हे आपण आता बघणार आहोत. एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 1 इज इक्वल टू 0. तर आपल्याला हे इक्वेशन काय करायचं सॉल्व्ह करायचं. त्याची काय करायचे तर त्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आपल्याला काय करायची फाइंड आउट करायची आहे. तर ते इक्वेशन आपण आता सॉल्व्ह करूया. फर्स्ट वन x square plus 7x plus 1 is equal to 0 minus 1. आता आपण काय करतो comparing equation with standard form which is nothing but ax square plus bx plus c is equal to 0. So we get a is equal to 1, b is equal to 7, c is equal to minus 1. ठीक आहे. सो डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढताना आपल्याला लिहायचे
b square minus 4ac. b square means 7 square minus 4 into 1 into minus 1. 7 square 49 minus minus plus sign 4 1 4. 49 plus 4 53. सो आपल्याला मिळाली डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 53. कळाले? आता यातलं थर्ड एक्झाम्पल मी दाखवते तुम्हाला करून. दिस वन अगेन comparing equation with standard form which is ax square plus bx plus c. सो आपल्याला मिळालं a is equal to √2, b is equal to 4, c is equal to 2√2. Discriminant value delta is equal to b square minus 4ac. What is b? How much it is? √2 square minus 4 into √2 into 2√2. ठीक आहे? आता √2 into √2 म्हणजेच काय? 2 minus 4 2 चा 8 into √2 into √2 2. 2 minus 16. 8 2 how much it is? So it is. So sorry. Here by mistake I have taken √2. So it is how much it is? B is 4. 4 square is 16. So here is 16. So 8 2s are 16. So which is equal to 0. So discriminant value आपल्याला मिळालेली आहे 0. म्हणजे तुमच्या लक्षात आलंय की फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. हा अशा टाइपचा जेव्हा क्वेश्चन येतो तेव्हा आपल्याला काय करायचंय? कंपेअर करायचं इक्वेशन विथ द स्टँडर्ड फॉर्म. Then we have to write down the value of a, b and c. Then delta, that is discriminant, is equal to b square minus 4ac. ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तीच काय आपली? तर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू. कळाली सगळ्यांना? आता आपल्याला बघायचंय नेक्स्ट एक्झाम्पल. आता यामध्ये काय विचारलंय? डिटरमाइन द क्वेश्चन बघा सगळ्यांनी. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपल्याला काय करायचंय? नेचर फाइंड आउट करायचंय. वन्स अगेन आपल्याला इथे काय करायचंय? सेम फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट अँड कम्पेअरिंग दॅट व्हॅल्यू ऑफ जे आपण आतापर्यंत वेगवेगळ्या टाईपचे रूट्स बघितले. तर त्या व्हॅल्यूवरून डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूवरून आपल्याला फक्त त्याचं काय लिहायचंय? नेचर ऑफ रूट्स. तर आपण परत सोडवूया यातलं पहिलं एक्झाम्पल. x square minus 4x plus 4 is equal to 0. अगेन आपण कंपेअर करायचं. कंपेअरिंग इक्वेशन x square plus bx plus c is equal to 0. So a is equal to 1, b is equal to minus 4, c is equal to 4. ठीक आहे? आता आपण डेल्टाची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. b square minus 4ac. So b is minus 4 square minus 4 into a किती आहे? 1 आहे. c किती आहे? 4 आहे. minus 4 चा स्क्वेअर 16. 4 4 चा 16. सो आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू मिळाली आहे निगेटिव्ह. तर ऑलरेडी आपण हे बघितलं होतं की जेव्हा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 येते तेव्हा रूट्स काय असतात? सो आपण म्हणू शकतो इथे तर रूट्स काय आहेत आपले? तर आपण म्हणू देअरफॉर रूट्स ऑफ गिवन इक्वेशन. रूट्स ऑफ गिवन इक्वेशन आर 0 आहे म्हणजे ते काय असणार आहे? रियल अँड इक्वल. ठीक आहे? जेव्हा काय असतं की त्याची व्हॅल्यू 0 येते तेव्हा आपण काय म्हणणार आहे? रूट ऑफ द गिवन इक्वेशन आर रियल अँड इक्वल.
लक्षात आलंय? डेल्टा इज इक्वल टू 0 आल्यानंतर आपण म्हणतो की रूट्स काय आहेत? रिअल आहे आणि इक्वल आहे. सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. 2y स्क्वेअर. सेकंड एक्झाम्पल 2y स्क्वेअर मायनस 7y प्लस 2 इज इक्वल टू 0. परत आपल्याला काय करायचं आहे? कम्पेअर करायचं आहे. आपल्याला मिळेल a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू मायनस 7, c इज इक्वल टू 2. व्हॅल्यू ऑफ डेल्टा b स्क्वेअर मायनस 4ac, b स्क्वेअर म्हणजे मायनस 7 स्क्वेअर, 4 इंटू a ची व्हॅल्यू 2 आहे, c ची व्हॅल्यू पण 2 आहे. ठीक आहे. सो आपल्याला मिळालं 7 मायनस 7 स्क्वेअरचा आन्सर 49 मायनस 4 टू जा 8, 8 टू जा 16. 9 मायनस 6 3, 4 मायनस 1 3. सो आपल्याला मिळाले डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 33. आता ही व्हॅल्यू काय? विच इज ग्रेटर दॅन 0. हां, बरोबर. सो आपण म्हणणार आहे रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणायचे आपल्याला आर रियल अँड अनइक्वल. जेव्हा त्याची व्हॅल्यू काय आली? ग्रेटर दॅन 0, सो वी कॅन से दॅट द रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड अनइक्वल. लक्षात आले? थर्ड एक्झाम्पल बघू आपण. m स्क्वेअर प्लस 2m, m स्क्वेअर प्लस 2m प्लस 9 is equal to 0. Again, a is equal to 1, b is equal to 2, c is equal to 9. Delta is equal to b square minus 4ac. So b is 2 square minus 4 into 1 into 9. So 2 square 4, 9 4s are 36. 36 minus 4, 32. Bigger number sign, so minus sign आली. आता ही व्हॅल्यू काय आली आपली? निगेटिव्ह आली. सो विच इज लेस दॅन 0. मग आपण काय म्हणणार आता? रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक म्हणा क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रियल. जेव्हा त्याची व्हॅल्यू लेस दॅन 0 येते म्हणजेच ती निगेटिव्ह असते, तेव्हा आपण म्हणणार आहे की ते रूट्स काय आहेत? द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर नॉट रियल. लक्षात आलं इथपर्यंत? आता आपल्याला पुढचं असं बघायचं आहे की नेक्स्ट मध्ये आपण आता बघणार आहोत की तुम्हाला रूट्स दिलेले असतात. रूट्स आर गिवन आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचं असतं की इक्वेशन फॉर्म करायचं असतं. मग अशीच मी तुम्हाला सांगितलं. आता इथे बघा अशा टाईपचा क्वेश्चन येतं. फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. जे तुम्हाला रूट्स दिले त्याच्यावरून तुम्हाला काय काढायचं असतं? तर क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं. तर मी मगाशीच तुम्हाला इक्वेशन लिहून दिलं होतं. काय? तर एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. आता ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे? त्या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत त्यात आणि आपल्याला अशा फॉर्ममध्ये काय करायचं? क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं. आपलं फर्स्ट एक्झाम्पल बघूया. अल्फा इज इक्वल टू 0, बीटा इज इक्वल टू 4. तर आधी आपण काय करून घ्यायचं? अल्फा प्लस बीटा काढून घ्यायचं. 0 प्लस 4 इज इक्वल टू 0. अल्फा इंटू बीटा, सॉरी मल्टिप्लाय नाही, ॲडिशन आहे. 0 मल्टिप्लिकेशन नाही, ते ॲडिशन आहे. 0 प्लस 4 विच इज नथिंग बट 4 अँड 0 इंटू 4 म्हणजे आपण म्हणणार आहे 0. ठीक आहे. तर आता आपण ह्या इक्वेशनमध्ये ती व्हॅल्यू लिहूया. एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 0 इज इक्वल टू 0. म्हणजे आपलं इक्वेशन आलं एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 0 इज इक्वल टू 0. म्हणजे आपण काय केलं?
अशा पद्धतीने हे क्वाड्रॅटिक इक्वेशन काय केलं आहे, फॉर्म केलेलं आहे. लक्षात आले सगळ्यांना? पुढचं घेऊया आपण त्यातलंच एक्झाम्पल. सेकंड, त्याचे रूट्स आहेत अल्फा इज इक्वल टू 3, बीटा इज इक्वल टू -10. ठीक आहे. सो आधी आपण काढूया व्हॅल्यू अल्फा प्लस बीटा. सो 3 मायनस 10 म्हणजेच काय, 10 मायनस 3 7, बिगर नंबरची साईन, सो मायनस साईन. अल्फा इंटू बीटा, सो 3 इंटू मायनस 10, 10 3 जा 30, मायनस 30. आता त्या इक्वेशनमध्ये आपण सबस्टिट्यूट करायचे. काय इक्वेशन, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. सो एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा काय आहे, तर -7 एक्स प्लस अल्फा इंटू बीटा आहे -30 इज इक्वल टू 0. सो आपल्याला मिळालं एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस 7x -30 इज इक्वल टू 0. सो आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला मिळालं आहे एक्स स्क्वेअर प्लस 7x -30 इज इक्वल टू 0. दिस इज द स्टँडर्ड फॉर्म और द फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. लक्षात आले? सो तुम्हाला हा स्टँडर्ड फॉर्म माहीत असणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला 2 रूट्स दिलेले असतील अल्फा आणि बीटा आणि त्याच्यावरून तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं आहे, तर तुम्हाला अशा पद्धतीने ते करावं लागेल. कळलं? तर अजून एखादं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू. थर्ड वन इक्वेशन आहे, व्हॅल्यू आहे 1/2 आणि -1/2. तर आपण घेऊया त्या अल्फा इज इक्वल टू 1/2, बीटा इज इक्वल टू -1/2. आधी आपण अल्फा प्लस बीटा फाइंड आउट करू. 1/2 प्लस -1/2 म्हणजेच काय होणार, प्लस मायनस मायनस होणार, सो इट इज 0. आणि अल्फा इंटू बीटा 1/2 इंटू -1/4. 1 इंटू 1 2 2 जा 4, मायनस साईन येणार, प्लस मायनस मायनस. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आपण इक्वेशनमध्ये. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. सो एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा आपली व्हॅल्यू 0 आलेली आहे. सो 0 एक्स प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आलेली 1 मायनस 4. सो आपल्याला इक्वेशन मिळालं एक्स स्क्वेअर मायनस 0x मायनस 1/4 इज इक्वल टू 0. दिस इज आवर form of quadratic equation when roots are given to us. कळलं इथपर्यंत सगळ्यांना? तर आज आपण वेगवेगळ्या पद्धतीने काय केले आहे, बऱ्याच गोष्टी बघितल्या. त्यामध्ये आपण बघितलं नेचर ऑफ रूट, जे महत्त्वाचं आहे खूप, जे आपण काढतो डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूवरून. आणि डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू कशी काढायची, जे ऑलरेडी तुम्ही बघितलेलं आहे. बी स्क्वेअर मायनस 4ac वापरायचं आहे. आणि डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढल्यानंतर त्याच्यावरून आपण काय फाइंड आउट करतो, नेचर ऑफ रूट. म्हणजे रूट्स आर रियल अँड इक्वल, रियल अँड नॉट इक्वल किंवा अनइक्वल, अँड रूट्स आर नॉट रियल. असे वेगवेगळे प्रकार आपण काय केले आहे, त्या व्हॅल्यूवरून डेल्टाच्या फाइंड आउट केलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण स्टँडर्ड फॉर्म, जेव्हा तुम्हाला गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स दिलेले असतात आणि रूट्सवरून तुम्हाला फाइंड आउट करायचं असतं की इक्वेशन फॉर्म करा, तर ते कशा पद्धतीने फॉर्म करायचं तेही आज आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण पुढे पुढे जात आहोत. तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. ते डाऊट क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करेन. ठीक आहे. आणि तुम्हाला जर माझं लेक्चर्स आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.